नमस्कार मैत्रिणींनो, रुपाज आर्ट अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी रेस्टॉरंट स्टाईलने एक रेसिपी काही टिप्स आणि ट्रिक्स सहित घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, गॅसवरती मी एक पातेलं ठेवले, त्यामध्ये पाणी घातले, झाकण ठेवून पाण्याला एक उकळी काढून घेतलेली आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला पालक स्वच्छ निवडून धुवून घालून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी पालक घालून घेतला आहे, अगदी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक गड्डी पालक इथे मी घेतलेला आहे. पालक फक्त आपल्याला थोडासा उकळवून घ्यायचा आहे, शिजवायचा नाही, बिलकुल शिजवायचा नाही. आता गॅस बंद केला आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी थंड पाणी आणि काही आईस क्यूब घालून घेतलेले आहेत. तर हे कशासाठी? तर बघा आता हा जो पालक आहे उकळत्या पाण्यामधला, तो काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या बर्फाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे. म्हणजे पालक शिजण्याची जी प्रोसेस आहे, कुकिंग प्रोसेस, ती लगेच बंद होते आणि पालकचा रंग अगदी हिरवागार राहतो. त्यासाठी आपल्याला पालक असा बर्फाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि जरा वेळ ठेवायचा आहे, म्हणजे एकदम थंड होईपर्यंत. नंतर काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरला त्याची एक छानशी अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे किंवा पालकची प्युरी बनवून घ्यायची. बघा या पद्धतीने, बघा रंग पण किती छान आलेला आहे, बिलकुल काळं पडत नाही पालक. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि एक 10-12 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, बघा अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटो पण आपल्याला बारीक हे वाटून घ्यायचे आहेत. टोमॅटोची छानशी प्युरी बनवून घ्यायची आहे. तर बघा इथे टोमॅटो प्युरी बनवून झालेली आहे. त्यानंतर बघा इथे मी हे 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. त्यानंतर पुन्हा गॅसवरती कढई ठेवली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलासोबतच इथे मी 1 चमचा बटर घालून घेतलेलं आहे. बटर व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे आपल्याला, तेलही व्यवस्थित तापून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने अशी आपल्याला याची फोडणी करून घ्यायची. त्यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला आणि व्यवस्थित असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, मी नेहमी सांगत असते, कांदा परतत असताना चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर परतला जातो, कांद्यातलं मॉइश्चर लवकर कमी होतं. आता कांदा परतून झाला आहे आणि जे आपण हिरवी मिरची, लसूण, आल्याचं वाटण बनवून घेतले ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण कांद्यामध्ये 1-2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे, बघा अशा पद्धतीने. आणि हां, एकसारखं हलवतच आपल्याला हे मिरची आणि कांदा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून हा कढईला खाली लागणार नाही. आता हे वाटण आपलं परततं आहे, गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची. तोपर्यंत बघा इथे मी सुहानाचा पालक पनीर मिक्स मसाला घेतला आहे आणि तो एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाण्याऐवजी यामध्ये दूध घातलं तरीही चालेल. तर बघा अशा पद्धतीने एक स्मूथ पेस्ट बनवून इथे मी घेतलेली आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईलने ह्याची चव लागते बरं का. तर आता बघा इथे आपला कांदा आणि मिरची परतून झालेली आहे. त्यामध्ये आता आपल्याला टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा हे 1-2 मिनिट व्यवस्थित असं मिक्स करत परतून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, जे पालक पनीर मिक्स आहे ते जर असेल आपल्याकडे तर कुठलाही मसाला वेगळा घालायची गरज नाही आहे. तर बघा आता हे परतून झाले. त्यानंतर यामध्ये पालक पनीर मिक्स जी पेस्ट बनवली होती ती घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला एकसारखं हलवत आणि तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. एक 3-4 मिनटं लागतात परतायला. त्यानंतर यामध्ये पालकची जी प्युरी बनवून घेतलेली आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा याचा कलर पण छान आलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला हवं तेवढं, म्हणजे आपल्याला कितपत आपल्याला ही भाजी बनवायची आहे त्या पद्धतीने याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर मिक्सरचं भांडं धुवून मी जवळजवळ 1-1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता बरं का पाणी. त्यानंतर आपल्याला यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे. तर बघा 250 ग्राम पनीर मी इथे छोट्या-छोट्या अशा तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि सर्व पनीर यामध्ये मी घालून घेतले. तर मैत्रिणींनो, तुम्ही थोडंफार पनीर यामध्ये किसून टाकलं तरीही चालेल, म्हणजे अजून घट्टसरपणा त्याला येतो. पण मी नाही घातलेलं किसून, फक्त मी पनीरचे तुकडेच घालून घेतलेले आहे आणि मिक्स करून घेतले आणि त्याला चांगलं एक 7-8 मिनिट व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे. बघा त्याचा रंगही बदलतो नंतर आणि
छान रटरट असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि शिजत असतानाच यामध्ये कसुरी मेथी घालून घ्यायची. तर 1 चमचाभर कसुरी मेथी मी इथे घेतलेली आहे हातावर चोळून आणि ती घालून घेते. कसुरी मेथीने एक छान टेस्ट येते. आणि यामध्ये कुठलंही आपल्याला मीठ वगैरे घालायची आवश्यकता नाही आहे, कारण जे पालक पनीर मिक्स आहे त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे वरतून कुठलंही मीठ घालायची आवश्यकता नाही. बघा अशा पद्धतीने घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, आणि त्यानंतर याच्यामध्ये मी घरचंच आपली जी दुधाची साय असते ती फेटून घेतली आणि ह्यामध्ये घालून घेतली. तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता, जी की रेडीमेड मिळते ती. तर पण मी इथे घरचंच साय फेटून घेतली आणि घालून घेतलेली आहे. 2 चमचे साधारण मी इथं साय घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतलं आहे. त्याच्याने टेस्ट खरंच खूप छान येते. आणि तुम्हाला जवळून दाखवते बघा किती सुंदर छान झालेला आहे, कलर पण छान आलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने अशाच नवनवीन रेसिपीज बनवायला प्रोत्साहन मिळतं. तर छान छान कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर मैत्रिणींनो, भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.